तर आज आपण स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। तर हे बघा, आपली उंची ही 13 आहे आणि प्लस त्यात मी 1 इंचेस घेतलेला आहे, तर 14 होतात। आणि हे बघा, 2.5 इंच गळा आणि 6 इंचेस आपल्याला इथे शोल्डर घ्यायचा आहे। तर रेग्युलर आपले शोल्डर हे 5.5 असतं, तरी अर्धा इंचेस आपल्याला जास्त घ्यायचा आहे, तर म्हणून मी इथे 6 इंचेस घेतलेला आहे। तर हा 34 छातीचा ब्लाऊज आहे। आणि नंतर खाली देखील मोंडा मी इथे 5.5 इंचेस घेतलेला आहे। आणि सॉरी 36 छातीचा इथे हा ब्लाऊज आहे। आणि 36 छातीचा चौथा इथे 9 इंचेस येतो, प्लस त्यात मी 1.5 इंचेस ॲड केलेला आहे। तर कंप्लीट हे आपलं 10.5 इंचेस झालेलं आहे। आणि इथे आपली मोंडा 1.5 इंचेसवर इथे मार्जिन केलेले आहे। आणि जो बॅक नेक आहे तो इथे 9 प्लस त्यात अर्धा इंचेस मी घेतलेला आहे, म्हणजे 9.5 इंचेसवर इथे मी खूण केलेले आहे। आणि त्यानुसार इथे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। तर श्री स्वामी समर्थ, मी श्रद्धा, तर श्रद्धा हिरे मेकओव्हरमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर गाईज, इथे आता आपली बॅकची कटिंग झालेली आहे एकदम व्यवस्थित। आणि बॅकची कटिंग झाल्यानंतर आपल्याला जो बॅकचा भाग आहे तो जसाच्या तसा आपल्याला पुन्हा उचलून इथे आपल्याला कपड्यावर किंवा अस्तर जे आहे त्यावर इथे ठेवायचं आहे। आणि इथे आपण डायरेक्ट कपड्यावरच म्हणजे अस्तरवरच इथे कटिंग करत आहोत। आणि ही कटिंग प्रिन्सेस कटचा कट आहे, तर तो अगदी कमीत कमी वेळेत आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जसाच्या तसा हा भाग मी ते आखून घेतलेला आहे। तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता, मी जसाच्या तसा हा भाग इथे आखून घेत आहे। आणि तुम्ही देखील हा जसाच्या तसा भाग आखून घेत आहे। आणि खूप सोपी आणि साधी ही पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज स्टिच केला तर खूपच छान असा ब्लाऊज शिवून होईल। तर हे बघा, 1.5 इंचेस आणि वरती अर्धा इंचेसवर मी इथे वाढून घेतलेला आहे आणि तिथे आता लाईन मारून घेतलेली आहे। तर खाली आपल्याला प्रत्येकी अर्धा इंचेसवर मार्जिन करून घ्यायचे आहे आणि तिथे देखील आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे। आणि नंतर आपल्याला 3.5 इंचेसवर इथे मार्जिन करून घ्यायचे आहे। आणि बरोबर शोल्डरवर आपल्याला इथे 10 किंवा 10.5 इंचेसवर खूण करून घ्यायची आहे। तसे नाही जमलं तर खालून वरती आपल्याला 4 इंचेसवर इथे मार्जिन करून घ्यायचे आहे। आणि बरोबर 2 इंचेसवर आपल्याला टक्सवर इथे मार्जिन करायची। आणि नंतर बरोबर प्रिन्सेसचा आकार आपल्याला असा द्यायचा आणि बरोबर खाली देखील आपल्याला प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे। आणि जो वरती आपण अर्धा इंचेस वाढून घेतलेला आहे, तर हे बघा, जसं व्हिडिओत दाखवलं त्याचप्रमाणे आपल्याला तिथे देखील मार्जिन करून या साईडमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। एकदम सोपी आणि एकदम छान अशी ही पद्धत आहे। तर एकदम पटकन ही ब्लाऊजची कटिंग देखील आपले हे बघा इथे करून झालेले आहे। ही आपली कटोरी आणि साईड पॅटर्नचे देखील इथे लगेच कटिंग निघालेली आहे। आणि हे साईड पॅटर्न आपल्याला जसंच्या तसं आपल्याला आता अस्तराची कटिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला खालून ही कटोरी जॉईन करायची आहे। आणि हे आहे अस्तरची कटिंग झालेली आहे। आणि आता हे आपला ब्लाऊज पीस आहे। तर हा ब्लाऊज पीस खूपच सुळसुळा, खूपच निसटता हा पीस आहे। तर खूप अशी आपल्याला काळजीपूर्वक याची कटिंग करायची आहे। तर तो सारखा माझ्याकडनं सटकत आहे, तर तुम्ही बघू शकता, मी त्याच्यावर पॅटर्न कटिंग करायला ठेवलं तर सारखा तो सटकतो। आणि हे असे सिंथेटिक ब्लाऊज देखील आपल्याकडं खूप प्रकारे शिवण्यासाठी येतात, तर आपल्याला ते सटकतात आणि त्याची फिनिशिंग कशी छान येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर इथे मी पाठीमागच्या भागाची कटिंग देखील करून घेतलेली आहे। तर मी सर्व भाग ठेवून मगच सगळ्या भागाची एकदम कटिंग करते, पण व्हिडिओ मला शूट करायचा होता, त्यामुळे मी एक पॅटर्न टाकून आणि नंतर मी त्याची कटिंग करत आहे, कारण की व्हिडिओमध्ये आपल्याला एकदम परफेक्ट दिसलं पाहिजे, त्यामुळे एक भाग ठेवूनच मी याची कटिंग इथे करत आहे। तर साईड पॅटर्नची देखील इथे कटिंग झालेली आहे। आणि राहिली आपली कटोरी, तर कटोरी देखील मी ते ठेवून घेणार आहे आणि कटोरीची देखील इथे मी कटिंग करून घेणार आहे। तर आता आपली इथे अस्तर आणि ब्लाऊज पीस इथे दोन्हीची कटिंग झालेली आहे। तर आपल्याला आता हा ब्लाऊज हे बघा, अशा प्रकारे आपली ही कटिंग निघालेली आहे। आणि आता आपल्याला याची स्टिचिंग करायची आहे। तर स्टिचिंग करायच्या अगोदर आपल्याला जो आपला बॅक पॅटर्न आहे, तर त्याचा नेक आता आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचा आहे। तर तुम्ही सुईच्या म्हणजे तुम्ही हा उलटा करून त्यावर अर्धा इंचची टीप मारून घ्या। सपोज तुमचा गळा गोल असेल, चौकोनी असेल, त्रिकोणी असेल, जो काही असेल त्यावर अशी अर्धा इंचची टीप मारून घ्या। आणि नंतरनं जो माझा हा नेक गोल असल्यामुळे इथे मी थोडे कट्स इथे देणार आहे। आणि नंतरनं त्याला
पलटी देखील मारून इथे घेणार आहे. तर तुम्ही हवं तर इथे गोट देखील मारू शकता, पण माझ्या क्लायंटला इथे गोट नको होता आणि फक्त अशी एक शिलाई पाहिजे होती, त्यामुळे मी गोट न लावता पलटी मारून इथे गळ्याला टिप मारलेली आहे. तर तुम्ही कॉन्ट्रास्ट गोट देखील इथे लावू शकता, पण मी इथे गोट लावलेला नाही. आणि नंतर ना आपल्याला गळा जर आपला शिवून झाला असेल तर पूर्ण आपल्याला चारही बाजू इथे स्टिच करून घ्यायच्या आहे. आणि कपडा तुम्ही बघू शकता खूप सटकतो, तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, कपडा किती जरी सटकत असला तर एकदम मी काळजीपूर्वक तिथे टिप मारत आहे. आणि तुमच्याकडे देखील असा सटकता कपडा आला किंवा सटकतं ब्लाऊज पीस आला तर तुम्हाला एकदम काळजीपूर्वक त्या टिपा मारून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला आतमध्ये फुगा वगैरे पडणार नाही. आणि हे बघा, आता आपलं इथे आपल्याला 3.5 आणि 4 इंचेसवर टक्स मारून घ्यायचा आहे. तर मी ते बरोबर 3.5 आणि 4 इंचेसवर मार्जिन करून घेतलेले आहे. आणि इथे आता आपल्याला तो 3.5 इंचेसचा आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचा आहे. आणि टक्स हा एकदम छान लॉक करायचा आहे. भले तुम्ही एक टिप द्या, पण एंडिंगला आणि स्टार्टिंगला इथे तुम्हाला डबल टिपा टाकून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही हे बघा, छान असं लॉक करायचं आहे. आणि नंतर आपल्याला इथे जो कमरपट्टी आहे ती देखील इथे जॉईन करायची आहे. तुम्ही पलटी देखील मारू शकता, पण मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला कमरपट्टी जोडायचंच सजेशन देईन. का तर कमरपट्टी जोडल्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि ब्लाऊज हा एकदम भरगच्च दिसतो, त्यामुळे आपल्याला नेहमी कमरपट्टी जॉईन करायची आहे. हवं तर तुम्ही त्याला टिपही मारू शकता किंवा तुम्ही त्याला हातशिलाई देखील करू शकता. तर हे बघा, अशा प्रकारे मी खाली कमरपट्टी जोडलेली आहे. आणि आता कमरपट्टी गोळा होऊ नये म्हणून मध्ये देखील मी कट्स दिलेला आहे, जेणेकरून आपली कमरपट्टी एकदम सरळ लाईनीत लागली जाईल आणि गोळा होणार नाही. आणि नंतर सगळं शिवून झाल्यानंतर मी पुन्हा गळ्याला इथे डबल टिप मारून घेणार आहे, कारण की डबल टिप मारल्यामुळे गळ्याची फिनिशिंग खूपच सुंदर दिसते आणि गळा देखील खूपच सुंदर दिसतो. आणि जो आता जास्तीचा भाग आहे तो देखील मी ते कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपला हा अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे आपल्याला साईड पॅटर्न आणि कटोरी इथे जॉईन करायची आहे. तर हे बघा, आता मी कटोरीला इथे टिप मारून घेणार आहे. आणि हे बघा, कपडा खूपच इथे सटकतो तरी देखील एकदम काळजीपूर्वक मी ते टिप मारून घेत आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही देखील लगेच एका पाठीमाग एक असेच अस्तर जॉईन करा, धागा न तोडता. का तर याचं कारण तेही मी तुम्हाला सांगते, कारण की आपला ब्लाऊज देखील पटकन आपला शिवून होतो. आणि हे बघा, जो जास्तीचा भाग आहे तो देखील आता मी इथे कट करत आहे. आणि राहिलं आपलं साईड पॅटर्न, ते देखील इथं आता मी जॉईन करून घेणार आहे. आणि साईड पॅटर्न बरोबर गळा आपला जो आहे तो आतमध्ये ठेवायचा. आणि जे आपल्याला कटोरीचा भाग जोडायचा आहे तो आता अशा प्रकारे मी जसा व्हिडिओ ठेवला त्याप्रमाणे तुम्हाला बाहेरून ठेवायचा आहे. आणि नंतरनं त्याला टिप मारायची आहे. तर तुम्ही बघू शकता, हा कपडा जरा सटकतो म्हणून तो थोडा कमी जास्त झालेला आहे, तर काही हरकत नाही, तो नंतरनं मी कट करून घेणारच आहे. आणि इथे आपली एक साईड पॅटर्न जॉईन करून झालेला आहे. आणि त्याचा जो जास्तीचा भाग आहे तो देखील इथे मी कट करून घेणार आहे, कारण की का तर कट नाही केला तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही. तो ब्लाऊज जो आपण शिवतो तो एकदम गबाळ्यासारखा दिसेल. तर आपल्या कामात एकदम फिनिशिंग नेहमी पाहिजे, त्यासाठी आपले जे धागे दोरे आहेत किंवा जो जास्तीचा भाग आहे तो अजिबातही दिसला नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक जो जास्तीचा भाग आहे, धागे आहे, त्याची आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग, आपला ब्लाऊज एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसेल आणि क्लायंट देखील आपल्यावर खुश होईल. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचा. तर आता आपल्याला कटोरी जोडायची आहे, तर तुम्ही लक्षात घ्या, कटोरी आपल्या वरतून न जोडता खालून जोडायची आहे. तर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित अशी खालून मी कटोरी जोडून घेत आहे. तर का खालून जोडायची, तर तो आपल्याला जो वरचा भाग आहे तो वरतूनच कट, जास्तीचा असला तर वरतून कट झाला पाहिजे. तर तुम्हाला समजण्यासाठी, तर हे बघा, मी ही कटोरी खालून जॉईन करत आहे. आणि आता जो आपला थोडासा भाग शिल्लक आहे तो देखील मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे. तर हे बघा, आपला वरतून जो भाग आहे तो मी इथे कट केलेला आहे मोंड्याकडनं. आणि इथे आपल्याला आता काजपट्टी आणि हुकपट्टी लावायची आहे. काजपट्टी आणि हुकपट्टी ती देखील मी इथे लावून घेणार आहे.
आणि ती देखील अस्तरची लावणार आहे. का तर ही कपडा खूपच सुळसुळा आहे, तो कधीही निसटण्याची शक्यता आहे आणि त्या जर कपड्याचीच मी हुक लूक पट्टी केली तर तो टिकणार देखील नाही. म्हणून इथे मी अस्तरचीच हुक लूक पट्टी इथे लावलेली आहे आणि हुक लूक पट्टी देखील आपली इथे जॉईन करून झालेली आहे. तर राहिलं आपलं खाली जी कमरेला, तर कमरेला देखील इथे मी 1 ते 1.5 इंचची पट्टी काढलेली आहे आणि ती देखील इथे मी लगेच एका पाठोपाठ दोन्हीला देखील लावून घेणार आहे. तर त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं की आपले ब्लाऊज हा अर्ध्या तासाचा असेल तर 15च मिनिटात आपला तो ब्लाऊज शिवून होईल. तर अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवा. आणि हे बघा नंतरनं ते देखील मी आतमध्ये फोल्ड करून पुढच्या भागाची जी कमरपट्टी आहे तिला देखील इथे टिप मारून घेणार आहे. तर आता आपली कमरपट्टी जोडून झालेली आहे. तर आपली आहे गळपट्टी जोडायची आहे. तर तुम्ही हवं तर तुम्ही त्याला गोटही मारू शकता, कॉन्ट्रास्टही गोट मारू शकता. पण जे माझं क्लायंट आहे त्याला गोट आवडत नाही आणि त्यामुळे मी इथे जो आपला अस्तरचा कपडा आहे तो मी इथे पाऊण इंचेस इथे कट केलेला आहे आणि त्याचीच पट्टी इथे मी गळ्याला लावणार आहे. तर बघू शकता तुम्ही गळ्याला पाऊण इंचची पट्टी मी इथे जॉईन करत आहे आणि मी व्हिडिओ दाखवले त्याचप्रमाणे तुम्ही इथे टिप मारून घ्या आणि छोटे इथं डाप टिप मारून घ्या आणि छोटे कट्स इथे द्या, जेणेकरून जी पट्टी आहे गळ्याची ती गोळा होणार नाही आणि गळा एकदम सफाईदार एकदम छान इथे दिसेल. आणि दुसऱ्या साईडने देखील मी ती पट्टी गळ्याची पट्टी लावून घेणार आहे. तर गाईज खूप सुंदर प्रकारे ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आहे आणि हा ब्लाऊज फिटिंगला पण खूप सुंदर बसतो. माझ्या पद्धतीने जर तुम्ही हा ब्लाऊज कटिंग करून शिवला तर नक्कीच तुमच्याकडे स्लीवलेस ब्लाऊजचे क्लायंट देखील वाढेल. तर आता आपल्याला काजी करायची आहे, सॉरी हुकला लूकपट्टी करायची आहे. तर मी आता ते बॉक्समध्ये असे चौकोनी जे बॉक्स आहे अशा प्रकारे मी करून घेणार आहे. तर 5 बॉक्स इथे केलेले आहे आणि त्याचप्रमाणे मी इथे बॉक्स देखील करून घेतलेले आहे आणि नंतर आपल्याला मागचा आणि पुढचा भाग इथे जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी इथे पाव इंचची वरती टिप मारून घेतलेला आहे. भाग हा सुईचाच ठेवलेला आहे दोन्ही पॅटर्न आणि नंतरनं उलटा करून बरोबर अर्धा इंचची त्यावर मी इथे डबल टिपा मारून घेणार आहे आणि दोन्हीकडनं पण डबल टिपा मारून झाल्यानंतर राहिलं आपलं जे मोंड्याकडचा जो भाग आहे तर तिथे मी 1 इंचची पट्टी काढणार आहे आणि 1 इंचची पट्टी काढून ती अशा प्रकारे दुमडून आणि मग तिला अशी टिप मारून घ्यायची आहे आणि टिप मारून झाल्यानंतर पुन्हा त्याला डाप टिप मारायची आहे. तर अशा प्रकारे मी तुम्ही त्याला दापटिपही मारू शकता किंवा तुम्ही हातशिलाई देखील करू शकता. तर मी ते हातशिलाई वगैरे करणार नाही, डायरेक्ट ते आतमध्ये फोल्ड करून देणार आहे आणि छोटे छोटे इथे देखील आपल्याला कट्स द्यायचे आहे जेणेकरून ती पट्टी एकदम छान अशी व्यवस्थित बसेल. आणि इथे देखील मी याला डबल टिप मारून घेणार आहे कारण की डबल टिप जर मारली तर त्याची फिनिशिंग छान दिसेल आणि डबल टिप मारायची नसेल तर गाईज तुम्ही तिथे हातशिलाई देखील करू शकता. तर हे बघा इथे माझी डबल टिप देखील मारून झालेली आहे आणि आता ही मी इथे उलट्या बाजूनी नाही तर सुईच्या बाजूनी एक अर्धा इंचेसवर टिप मारून घेणार आहे आणि नंतर ना हा भाग पुन्हा आतमध्ये घालून इथे मी फिटिंगच्या टिपा देणार आहेत. आणि दुसऱ्या साईडला देखील मी जो साईड इकडची साईड केली त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला देखील अशाच प्रकारे पट्टी जॉईन करून आणि आतमध्ये फोल्ड करून नंतर कट मारून आणि नंतर डाप टिप देऊन त्याला टिप मारून घेणार आहे आणि इकडनं देखील मी व्यवस्थित अशी फिटिंग वगैरे करून घेणार आहे. आणि नंतर याला देखील मी इथे फिटिंग करणार आहे. तर गाईज अशा प्रकारे तुम्ही जर हा ब्लाऊज कटिंग करून शिवला तर खूप सुंदर अशी इथे फिटिंग बसेल आणि फक्त 15 ते 20 मिनटात हा ब्लाऊज तुमचा कटिंग करून तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.